आयनॉक्स वॉरियर चेंबूर एक्स्ट्रा प्लेयर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. सामन्याला सुरुवात होते. नजमुल मंडल आणि राहुल जोगाडिया ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 रमेश आलेत. यस, लेट्स प्ले गेम ऑन. विश्रांतीनंतरचा पहिला सामना, आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. एका बाजूला आपण पाहतोय कुलाबा आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर चेंबूर. म्हणजे चेंबूर विरुद्ध कुलाबा हा सामना मैदानामध्ये रंगतोय. नजमुल मंडल आणि राहुल जोगाडिया. रमेश यांचा पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय जरूर नजमुल यांनी. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं देखील उघडलंय. एक धाव फलकावरती झाली आहे. 5 षटकांचा सामना आहे. पहिले 2 षटक जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले अशा पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा खेळवली जाते. दुसरा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम फेरीमध्ये कालच्या दिवसामधून जर आपण पाहिलं तर शिफा स्ट्रायकर मालाडा संघ दाखल झालाय. आजच्या संपूर्ण दिवसामधून आणखीन एक संघ असेल जो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. राहुल, ओहो, चांगला बॉल. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतील जरूर. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय रमेश. हो, यावेळेला देखील पुन्हा एकदा पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी राहुलच्या बॅटमधून येतोय चौकार. 5 षटकांचा सामना आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. अशा चुका महागात पडू शकतात या मॅच मध्ये. थोडेसे फंबळ देखील झाले. क्षेत्ररक्षक बॉलचा अंदाज घेता आला नाही त्यांना आणि म्हणूनच काय बरोबर बॉल ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 5 या आकड्यावर. यावेळेला देखील चांगला बॉल. रमेश यांचा रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. फलंदाजी करत असलेला संघ तो म्हणजे आयनॉक्स वॉरियर चेंबूर. नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर कॉस्टो 11 कुलाबा या संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. लो फुल टॉस वरती आक्रमण केले जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉलला अडवतील. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. राहुल आणि त्याच्या समवेत नजमुल मंडल, 2 सलामीवीर फलंदाज टीम आयनॉक्स वॉरियर चेंबूर या संघाकडून. दोन्ही ताकदवर फलंदाज. 2 मोठी नावं मैदानामध्ये फलंदाजी करत असताना सलामीवीर फलंदाज म्हणून त्यांची वर्णी लागली. ओ, यावेळेला स्लोअर वन बॉल. त्याला ओळखला, त्याला पिक केलं. बॉलला पाठवलंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 12 बिनगडी बाद. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती आयनॉक्स वॉरियर चेंबूर. नजमुल मंडलच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. दर्जेदार षटकार. षटक क्रमांक 2 च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. कुणाल आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2. षटक क्रमांक 2. पहिला बॉल. गोलंदाजीसाठी आलेत कुणाल.
पहिला स्लोअर वन बॉल पाहायला मिळतोय, गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि पहिलाच बॉल या ठिकाणी फलंदाज राहुल बीट होताना पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहायला मिळतोय कुणालच्या माध्यमातून. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पुढचा बॉल यावेळेला उलटा फटका, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी राहुलच्या बॅट मधून येतोय दर्जेदार स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. बरोबर बॉलचा अंदाज घेतला. थोडेसे शफल देखील झाले. शेवटच्या क्षणाला रिव्हर्स फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 18 धावा धावफलकावरती झाल्यात. 18 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला बॅटची वरची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज राहुल जोगाडियाची खेळी संपुष्टात. विकेट सुमितच्या माध्यमातून टिपलेला तो झेल आणि म्हणूनच की काय राहुल जोगाडियाची खेळी संपुष्टात आली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये. सचिन काटकर आलेत फलंदाजीसाठी. आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील. सचिन काटकर देखील आहेत. स्वतः अमित भाई देखील क्रिकेटचा आनंद घेतात. या मॅचचा आनंद घेतात. स्वतः संघ मालक आहेत आयनॉक्स वॉरियर चेंबूर या संघाचे. सचिन काटकर. आयनॉक्स वॉरियर चेंबूर हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना आहे. सचिन काटकर नवीन बॅटर. कुणालने जर आपण पाहिलं तर राहुल जोगाडियाची महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. सलामीवीर फलंदाज. त्याला तंबूचा रस्ता दाखवला आणि तो बाद झाल्यानंतर मात्र सचिन आलाय नवीन बॅटर. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे आपण पाहतोय. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर अभि परब आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर विजयजी केनी असे 3 मॅच ऑफिशियल्स. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. पुढचा बॉल यावेळेला सचिनसाठी चांगला बॉल पाहायला मिळतोय. गॅप मधून बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत होता. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 19 या आकड्यावर. हो यावेळेला गॅप शोधून काढलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल पर्यंत पोहोचतायत. आणखीन 1 धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20 या आकड्यावर. यावेळेला देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल कुणालच्या माध्यमातून हाताळला जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10च्या सरासरीने 20 या आकड्यावर. वीस धावा धावफलकावरती झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगलं षटक हाताळलं कुणालने. हे षटक हाताळत असताना जर आपण पाहिलं तर अवघ्या 8च धावा त्याने खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावली. गरजेची होती ती विकेट. राहुल जोगाडियाची महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावली जरूर. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा आपण पाहतोय रमेश यांना आमंत्रित केलं जाईल. षटक क्रमांक 3. रमेश यांचा पहिलाच बॉल. प्रचंड वेग आणि पहिलाच बॉल या ठिकाणी फलंदाज बीट होताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येईल.
रमेश आहेत गोलंदाजीसाठी. ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण त्यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा रमेश यांना आमंत्रित केलं जात आहे. हो, यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. बॅटची आतली कडा असं वाटलं की बॉलने जरूर घेतली होती. यष्टीरक्षकाकडून थोडीशी मिस. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत पोहोचतायत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 या आकड्यावर. 21 धावा धावफलकावरती झाल्यात. कॉस्टो 11 कुलाबा विरुद्ध आयनॉक्स वॉरियर चेंबूर. यावेळेला देखील पुन्हा एकदा गॅप मधून फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. रन मात्र मिळेल एक. आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 22 या आकड्यावर. हो, यावेळेला लो फुल टॉस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने. क्षेत्ररक्षक येत आहेत पुन्हा एकदा डीप मधून. आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 23. षटक क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ आहे. पहिला डावाचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना. काळ चौकीचा ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान अभ्युदयनगर आणि याच मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. माननीय रवींद्र शेठ कोरडे यांचा आज 50वा वाढदिवस. सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा. यावेळेला प्रचंड वेग. आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे, काय गोलंदाजी केली आहे पहा या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यानंतर जर आपण पाहिलं तर तिसरं षटक त्यांनी हाताळलं जरूर आणि त्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत. 3 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी समाप्त देखील झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 23 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. राज आलेत गोलंदाजीसाठी. चौथं षटक राज गोलंदाजीसाठी आलेत. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर नजमुल आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सचिन काटकर ही जोडी मैदानामध्ये आहे. अजूनही शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातील. कॉस्टो 11 कुलाबा विरुद्ध आयनॉक्स वॉरियर चेंबूर. एक महत्वाचा सामना दुपारचा सत्र आपण पाहतोय. विश्रांतीनंतरचा पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पुन्हा एकदा बॅकफूट वरती येऊन पुल करण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळणार नाहीये. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय राज यांचा. नजमुल मंडल सूर गवसता आला नाहीये या मॅच मध्ये अजूनही. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला नजमुलच्या बॅटमधून आणि तदनंतर मात्र अगदी शांत ठेवले नजमुलला गोलंदाजांनी. म्हणजेच गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय या मॅच मध्ये आतापर्यंत. हो, आणखीन एक वेगवान चेंडू. पुन्हा एकदा रफ्तार पाहायला मिळते. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे देखील. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेल्या वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय नजमुलच्या बॅटमधून चौकार.
ओहो, यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय राज यांनी. म्हणजे जर आपण पाहिलं तर एक चौकार जरूर आला या षटकामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत राज यांनी. ओहो, पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगत होते, आणखीन एक डॉट बॉल येईल. म्हणजे शेवटचा जर आपण पाहिलं तर आणखीन एक चेंडू शिल्लक आहे या चौथ्या षटकातील. काय गोलंदाजी केली आहे पहा गोलंदाजांनी. मग जर आपण पाहिलं तर रमेश यांचं नाव चर्चेचा विषय बनले या मॅच मध्ये. कारण 2 षटके हाताळत असताना अवघ्या जर आपण पाहिलं तर 15 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि तदनंतर मात्र कुणालने पटकावलेली ती महत्वपूर्ण विकेट राहुल जोगाडे यांची. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल. यावेळेला रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पहा काय षटक हाताळलं. एक बाउंड्री जरूर आली या षटकामध्ये, पण जर आपण पाहिलं तर उर्वरित 5ही चेंडू निर्धाव हाताळलेत. म्हणजेच या षटकामध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त झालाय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 27 या आकड्यावर. म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील निर्णायक षटक ठरू शकतं या मॅच मध्ये. हे 5वं षटक, कारण हे 5वं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज निखिल यांना आमंत्रित केलं जाईल. सचिन काटकर आणि नजमुल मंडल ही जोडी. सचिन काटकर अजूनही स्ट्रायकिंग एंडला आहेत. म्हणजेच या 6 बॉलमध्ये किती धावा येतील, कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावरती झाल्यात. 5-5 षटकांचा हा सामना देखील आहे. 2 षटक जर आपण पाहिलं तर पहिले मॅन्डेटरी पॉवर प्ले. प्रत्येक सामन्यामध्ये अशा पद्धतीचे नियम आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि हे शेवटचं षटक निर्णायक षटक ठरू शकतं या मॅच मधील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पहिलाच बॉल या ठिकाणी टोलवलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. म्हणजेच या बॉल वरती जर आपण पाहिलं तर अवघी एकेरी धाव, आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 28 या आकड्यावर. उर्वरित जर आपण पाहिलं तर शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. डेट ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. या 5 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा. नजमुल यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक धावतोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 32 या आकड्यावर. 32 ऑन बोर्ड. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. या शेवटच्या षटकातील पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर कुलाबा आहे, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर चेंबूर. म्हणजेच कुलाबा विरुद्ध चेंबूर हा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानामध्ये देखील काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळले, तुमचं देखील सहर्ष स्वागत. काही प्रेक्षक ऑनलाईन देखील आमच्या समवेत जुळले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. आर.के. चषक 2024. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट केलाय नजमुलने. क्षेत्ररक्षक जज करतोय. ओहो, क्या बात आहे. चांगला प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकाने. प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. धावबाच्या स्वरूपातली ही विकेट नजमुल मंडलची आली आहे. पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ही सर्व क्षणचित्रे टिपली गेलेत प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. जयेश त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक. जयेश म्हणजे जॉन. अगदी स्टंटमॅन जॉन इब्राहिमला देखील आपण पाहिले मूवीज मध्ये. त्याचप्रमाणे स्टंट आपल्याला पाहायला मिळाला जॉनच्या माध्यमातून. तो जयेश. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. मेहुल आलेत नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला. सचिन काटकर स्ट्राईक वरती पोहोचले जरूर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला प्रचंड वेग पुन्हा एकदा पाहायला जरूर मिळतोय. सचिन काटकर त्या ठिकाणी थोडेसे बीड देखील झालेत. आणखीन एक धाव बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती
33 या आकड्यावरती 33 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर या शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 2. ओहो, यावेळेला चांगला बॉल. थोडासा चेंडूने जर आपण पाहिलं तर पिचिंग झाल्यानंतर उसळी देखील घेतली आणि हा आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. 33 धावा धावफलकावरती झाल्यात. काही होऊ शकतं या मॅच मध्ये, कारण आयनॉक्स वॉरियर चेंबूर तेवढाच ताकदवार संघ आपल्याला पाहायला मिळतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. म्हणजेच 5 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 34. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. म्हणजेच 30 बॉल 35 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असणार आहे टीम कॉस्टो 11 कुलाबा या संघाला जिंकण्यासाठी.
दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर सागर रणपिसे आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तन्मय मोरे. ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निलेश आलेत. महत्वपूर्ण सामना 30 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 30 बॉल मध्ये 35 धावा करायचे आहेत. 30 बॉल 35 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. सामन्याला सुरुवात करा. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत निलेश आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सागर रणपिसे. टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव समोर आहे. त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर निलेश गोलंदाजीसाठी 30 मध्ये 35 करायचे सामना जिंकण्यासाठी. कॉस्टो 11 कुलाबा. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल उडवून लावलाय मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी स्वागत केलंय गोलंदाजाचं. हो आणखीन एक बॉल. त्याच्यावरती देखील आक्रमण. नाव आहे सागर रणपिसे. आणखीन एक बॉल. आणखीन एक जाईल सीमारेषा पलीकडे. दर्जेदार स्ट्रोक आहे. लगातारच्या 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार. बॉल जातील सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय सागर रणपिसेच्या पॅट मधून दर्जेदार षटकार. 2 षटकार लगावलेत सागर रणपिसेने. आणखीन एक बॉल कव्हर क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न केलाय जरूर. हा देखील बॉल गेला मैदानाच्या बाहेर. 1 बाउंड 4 धावांसाठी. 16 धावा धाव फलकावरती झाल्यात. 35 धावांचा पाठलाग करतोय संघ. 3 बॉल मध्ये 16 धावा धाव फलकावरती. आणखीन एक बॉल. त्या बॉलला देखील उडवून लावेल का? यस लावला. या बॉलला देखील उडवून मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी. तिसरा षटकार सागर रणपिसे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22 या आकड्यावर. यावेळेला देखील आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 23 या आकड्यावर. यावेळेला तन्मयच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार. कव्हरच्या डोक्यावरून बॉल जातोय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी. षटक क्रमांक 1 जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 29 या आकड्यावर. 35 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकामध्ये 29 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. दुसरं षटक नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. शुभम आलेत. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. शुभम यांचा पहिला बॉल डॉट आलाय. माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे यांचा आज 50वा वाढदिवस. सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेठ आपणास. पुढचा बॉल यावेळेला उलटा फटका खेळलाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक बॉल गेल्या मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि हा सामना जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आणि आज जिंकलाय देखील सामना टीम कॉस्टो 11 कुलाबा या संघाने. पहिल्या षटकामध्ये 29 धावा आल्या. 35 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तदनंतर मात्र अक्षरशः सागर रणपिसे
दर्जेदार कामगिरी केली या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या आपण पाहिलं तर 29 धावा ठोकल्या होत्या सागर रणपसी यांनी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मानही या ठिकाणी करत आहोत. आज आपल्या रवींद्र शेठ कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेला